नमस्कार, प्रणाम प्रणाम प्रणाम. सगळ्यांचं स्वागत आहे रामनवमी विशेष ध्यानामध्ये. अं, आज सकाळपासून मी रामनामामध्ये होते, बऱ्याच ठिकाणी जाऊन आले दर्शनाला वगैरे. आणि मुंबईमध्ये जसे बाकीचे सण साजरे करतात जोरदार, त्याप्रमाणे रामनवमी सुद्धा खूप उत्साहाने भजन कीर्तन हे सगळा कार्यक्रम साजरा करतात. खूप छान उत्साह ऊर्जा सगळीकडे होती. तर मला सगळ्यांना सगळ्यात आधी तर रामनवमीची शुभेच्छा द्यायच्यात. श्रीरामांचं नाव आपण म्हणतो ना की प्रत्येक संकट असू दे किंवा रामरक्षा आपण म्हणतो, अडचणीच्या समयी अडचण असेल, कुठलं संकट आलं त्यावेळी सुद्धा आपण श्रीराम जे नाव घेतो, ते नाव घेतल्यावरच बघा कसं शांत वाटतं. नुसतं डोळे बंद करून आपल्या हृदयावर जायचे, 2-3 मोठे श्वास घ्यायचे आणि फक्त श्रीराम म्हणायचं. एक सुंदर तुम्हाला एक फिलिंग येईल, एक एनर्जी जाणवेल ज्यावेळी तुम्ही हृदयातून श्रीरामाचं नाव घेता. रामनामाची एक जप करत बसतात बरेच जण, पण लक्ष वेगळीकडे असतं. पण जेव्हा पूर्ण लक्ष देऊन 100% फोकस आपण जेव्हा रामनामावर देतो, तेव्हा साक्षात राम भगवान आपल्याबरोबर ऊर्जे रूपाने येतात. सूक्ष्म ऊर्जेने आपल्यासोबत जोडले जातात. कालचं उदाहरण सांगते. सुनयना ताई ज्या आहेत आपल्या ध्यान ग्रुपमधल्या, त्या असतात ओमानमध्ये. आणि त्यांच्या आणि आपल्या वेळेमध्ये फरक येतो. त्यांच्याकडं शुक्रवारी शनिवारी सुट्टी असते शाळांना, आणि रविवारी त्यांच्याकडे शाळा सुरू असतात. तर त्या आपल्यासोबत ध्यानामध्ये नवीन नवीन जॉईन झाल्यात. रेकी जेव्हा आपण 40 दिवसांचा संकल्प घेतला होता, तेव्हा सुरुवातीच्या सेशन पासून त्या नव्हत्या, पण युट्यूबवर जाऊन त्यांनी सगळे सेशन सुरू केलेत करायला. त्यांना रेकीचा खूप चांगला अनुभव येतोय. त्याचप्रमाणे कालचं ध्यानाचा त्यांनी मी जो व्हॉइस मेसेज टाकला होता, तर त्यांना चांगलं, ह्याच्या आधी पण त्यांनी मला व्हॉइस मेसेज टाकलेले. आणि मी हा आजचा का टाकला, हे मला सांगायचं होतं की तुम्ही ध्यान कधीपासून करताय, किती जुने आहात, किती दिवस झाले तुम्हाला ध्यान सुरू करून, तुम्ही किती वेळ बसताय. ह्या सगळ्यापेक्षा महत्वाचे की तुम्ही ध्यान करत असताना कुठल्या विचारांमध्ये असतात आणि किती वेळ तुम्ही मन करू शकताय. तर किती जुनं आहे नवीन आहे याचा काही फरक पडत नाही. नवीन माणसाला सुद्धा ध्यानामध्ये अनुभव येतात, जर मन तितकं एकाग्र होत असेल आणि विचार शांत व्हायला पटकन शांत होत असेल. आता कसं असतं, काही जणांना आधीपासूनच खूप जास्त विचार करायची सवय असते. उदाहरणार्थ ते बंद बडबड व्हायचीच नाही माझी, सतत चालू. म्हणजे मी पाणी जरी पित असेल ना, किंवा दुसरं कोणतंही काम माझ्या हातात चालू दे, माझं मन वेगळीकडेच. मी कधीच जी गोष्ट माझ्या हातात आहे त्याच्याकडे कधीच लक्ष देत नव्हते. आणि त्यामुळे काय व्हायचं, जेवायला बसलं की डोक्यात खूप वेगळ्या गोष्टी यायच्या, ऑफिस मधल्या गोष्टी असायच्या, घरातल्या गोष्टी असायच्या. ते जेवण काय पोटात चाललंय, काय आपल्याला ते फक्त चव आवडली, हा छान झालंय एवढंच. पण आपण जे चावून चावून खातो, ती जी क्रिया आहे त्या क्रियेकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण पूर्ण लक्ष देऊन जेवण करतो, अर्ध्या पोळीतच पोट भरतं. तुम्ही सगळेजण प्रयोग करून बघा. आणि ज्या वेळेस आपलं लक्ष कुठेतरी दुसरीकडे आहे, टीव्ही बघण्यात आहे, कुणाशी तरी बोलण्यात आहे, काहीतरी विचार करण्यात आहे आपलं लक्ष, आणि आपण खातोय खातोय, गेल्या 2 पोळ्या गेल्या तरी समजत नाही, मग पोट भरतं, मग हा ठीक आहे आता पोट भरल्यासारखं वाटतंय थोडं. पण जेव्हा आपण माइंडफुल इटिंग म्हणतात, म्हणजेच काय, पूर्ण लक्ष देऊन आपला एक एक घास, एक एक अ, भाजी पोळी असेल काय असेल ते प्रत्येक घास जेव्हा आपण लक्ष देऊन खातो ना, त्यावेळेस अर्ध्या पोळीतच पोट भरतं. अर्धी चपाती बास आहे म्हणणार, मग नको म्हणणार दुसरी मला काहीच. आणि भात सुद्धा एवढा, आपलं प्रमाण सुद्धा कमी होतं आणि मग वेट लॉसला मदत होतो या गोष्टीचा. म्हणून हे सगळे डायटिशियन पण सांगतात बघा, की जेवताना दुसरं काही लावू नका. तर तुमचा मोबाईल साईडला ठेवा, तुम्ही टीव्ही बंद करा, तुम्ही काही संगीत सुद्धा ऐकायची गरज नाही, शांत फक्त जेवण तर जेवण, त्या क्रियेकडे पूर्ण लक्ष द्या. कसा तोंडातून चावत चावून तो घास खाली उतरतोय आणि किती वेळा चावतोय आपण, हे पण महत्वाचं आहे. काही जणांना गिळायची सवय असते, फक्त गिळायचं, ते सॉलो करायचं, त्याच्यामुळे पण पचनाचे त्रास व्हायला लागतात. तर हे सगळं सगळं तुम्हाला खोटं वाटेल, हे मी ध्यानात आल्यावर शिकले एवढ्या वर्षानंतर. आयुष्याची एवढी वर्ष गेली, पण त्या गोष्टी मला ध्यानात आल्यावर समजायला लागल्या की माइंडफुल होणं, जागं होणं, जागृत होऊन कुठलंही काम करणं, समोर असलेल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून ते काम करणं किती महत्वाचं आहे. आणि फक्त जेवणाच्या बाबतीत नाहीये, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. मी जे म्हणत होते ना मागचे 2 आठवड्यापूर्वी, तुम्हाला आठवत असेल, की हा प्रयोग करा की दिवसभरामध्ये आपण काहीही काम करू दे,
कपड्याच्या घड्या घालत असू, काही असू, पण त्याच्यावर जेव्हा आपण पूर्ण लक्ष ठेवायचा प्रयत्न करतो, तेव्हा काय असतं आपलं ऑल टाइम मेडिटेशन, ATM, ऑल टाइम किंवा एनी टाइम मेडिटेशन, ध्यान सुरू असतं. आता ध्यानात आपण बसतो संध्याकाळी सगळेजण आणि काय प्रयत्न करतो, की श्वासांवर लक्ष ठेवून सगळे विचार कमी करायला बघतो, की विचार येत आहेत. आता विपස්සना जर तुम्हाला माहित असेल प्रकार, त्याच्यात पण हेच असतं ना, की सुरुवातीला आनापानसती ध्यान देतात, जे आपण ध्यान करतो ते ध्यान करायला लावतात काही दिवस. त्याच्यानंतर त्यांना काय सांगतात, एका खोलीमध्ये बसवतात आणि त्यांना सांगतात की आता इथं बसून दिवसभर तुम्ही जेवण करायला बाहेर या, नाश्ता करायला तिथं या, पण त्यानंतरचा पूर्ण वेळ तुम्ही तुमच्या डोक्यात जे विचार येत आहेत त्या विचारांकडे लक्ष द्यायचं. काय विचार येत आहेत फक्त ऑब्झर्व करायचं, त्याचं निरीक्षण करायचं. विपස්සना केंद्रावर लोक जातात, 15-20 दिवस, महिनाभर राहतात. म्हणजे मला त्यांचा पिरियड माहित नाहीये नेमका कालावधी किती दिवसांचा असतो. पण मी हे जे माझ्या मैत्रिणी आहेत विपස්සनामध्ये त्यांच्याकडून मी ऐकलं होतं की त्यांच्यामध्ये ही प्रोसेस असती आणि ते टप्पे असतात. तर पहिल्या टप्प्यात तर त्यांच्याकडनं आपण जे ध्यान करतो ते करून घेतात, श्वासांवर लक्ष ठेवायचं आणि नंतर मग एक एक हळूहळू की आता विचार काय येत आहेत त्या विचारांकडे बघा. काय काय विचार येतात ते विचार काय येत आहेत हे फक्त बघा. त्याला काही भांडायचं नाही त्या विचारांशी, अरे तू का आला, तू पुढे हो, मला तुझा नाही विचार करायचा, असं नाही. जे येत आहेत ते विचार येऊ द्यायचे. कुणाला तरी मारण्याचा विचारायला येऊ दे, येऊ दे, जाऊ दे, पुढे आला तसा, फक्त त्या विचारांना ऑब्झर्व करायचं, हे काम सांगतात. आणि मग त्याच्यानंतर अजून त्यांची नेक्स्ट लेवल असते. तर हे सगळ्या ह्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत ह्या कशासाठी करतायत, हे सांगण्या हे शिकण्यासाठी आपण कुठल्या तरी केंद्रावर जाऊन हे शिकतोय. कुणीतरी आपल्याला सांगतंय की तुझ्या श्वासांवर लक्ष ठेव का, कारण आता त्याची गरज आहे. लोक इतकी विचारांमध्ये अडकून अडकून ओव्हर थिंकिंग, दिवसभर काळजी चिंता करून करून त्याचे परिणाम शरीरावर दिसायला लागलेत आणि म्हणून आजारपण वाढलीत, घरोघरी माणसं आजारी आहेत. काहीतरी आहेच आहे. डायबिटीस नावाचा प्रकार पूर्वी लोकांना माहित पण नसेल, याच्यावर आपण किती वेळा बोललोय त्याच्या आधी, है ना. त्यामुळे मला फक्त एवढंच सांगायचं की दिवसभर ही प्रॅक्टिस चालू ठेवा, माइंडफुलनेस जे आपण करतोय काम. खूप विसर पडेल, कदाचित आपण पुन्हा 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 विचारांमध्ये जाऊ आणि परत लक्ष, अरे नाही मला लक्ष ठेवायचंय या कामावर बरं का, म्हणून आपण पुन्हा तिथं आणायचं. कारण हे आपलं मन आहे ते भरकटत नेणार आपल्याला, कुठला तरी कालचा विचार काढणार, त्याच्यामध्ये त्याच्या मागचे भूतकाळातले विचार येणार, मग परत, म्हणजे हे सगळे एन्टँगल, एकमेकांमध्ये अडकलेलं हे जाळं आहे घट्ट असं. जसं इंटरनेटचं जाळं आहे तसं हे विचारांचं जाळं आहे. ते अडकलेलं आपल्याला खूप अडकून येतं त्याच्यामध्ये. पण आपल्याला त्याच्यातून काय करायचं, खूप विचार यायला लागले की लगेच म्हणायचं बास, आता मला परत माझ्या श्वासांवर यायचंय. मग श्वासांवर लक्ष द्या आणि जे काम आपण करतोय त्याच्यावर लक्ष द्या. आता झोपलो असेल आपण मोबाईल बघत, मोबाईल थोडा साईडला ठेवलाय, पंख्याकडे लक्ष गेलं, तो पंखा फिरत असताना बघताना पण डोक्यात विचार येतील. मग ठरवायचं नाही मला फक्त पंखाच बघायचा तर बस, दुसरं काही नाही. म्हणजे ही माइंडफुलनेस की जागृत जितकं राहून आपल्याला करता येईल ती ऍक्टिव्हिटी. काल सुनयताईंचं जे मला मेसेज आला त्याच्या आधी पण त्यांचा आलाय, ध्यानात त्या अगदी नवीन आहेत पण त्यांना त्याचा परिणाम पण जाणवायला लागला. त्यांच्या मुलीचा पण मेसेज मी तुम्हाला टाकला. ह्याचं कारण, लहान मुलं जी असतात ना, प्युअर एनर्जी असते, एकदम एकदम पवित्र, एकदम इनोसंट, त्यांचा ऑरा खूप ब्राईट असतो, त्यांचं आभा मंडळ अगदी पांढरं शुभ्र असतं. कारण त्यांचं आपल्यासारखं नसतं की अनेक विचारांनी मन भरलेलं नसतं, मोठ्यांप्रमाणे त्यांच्यात भावना नसतात, इतक्या हेवेदावे नसतात, त्यांची मनं कलुषित नसतात. आपण जे भावना येतात आपल्यामध्ये, विचार येतात, हे सुद्धा ह्या मायेचाच भाग आहे. त्यामुळे आपण काही त्याचे फार मोठे दोषी आहोत, आपण पापी आहोत असा अजिबात विचार आणू नका. वी आर पार्ट ऑफ दिस 3D रियालिटी. हे जे थर्ड डायमेन्शनल जग आहे याचा आपण पार्ट आहोत, ह्याचा आपण एक भाग आहोत. ज्या मायेमध्ये आपण राहतो तिथं आपण त्याप्रमाणे वागतोय. या खेळाचे जे नियम आहेत, रूल्स आहेत, त्याप्रमाणे आपण राहतोय. आपला काहीच दोष नाहीये त्याच्यात. पण आता आपल्याला जागृत व्हायचं. इतके दिवस जे झालं ते झालं, आपल्याला कळलं की हा गेम आहे. या गेम मध्ये कुणीतरी आपल्याला बोलणार, आपलं मन रुसणार, राग येणार, त्रास होणार आपल्या मनाला. म्हणजे जो खेळाडू आहे त्याचं मन इतकं त्रास देणार, त्याला विचार करून करून हैराण करून सोडणार. पण आपल्याला आता कळलं ह्या खेळाचा नियम काय आहे. जो ह्या खेळाचे नियम समजून घेतले, ज्यांनी, ज्याला समजलं की बाबा ह्या विचारांना कंट्रोलमध्ये आणून शांत करायचं, काही असू दे, मला रिॲक्ट नाही करायचं, मला रिस्पॉन्ड करायचंय कुठल्याही परिस्थितीमध्ये. ज्यावेळेस मला हे जमायला लागेल त्यावेळेस माझं शरीर छान होईल आणि माझं मन, आणि त्यावेळेस मी मोक्षाला, जी संत पद असतं, कुणी असू दे समोरचा, कसलंही आव्हान असू दे,
मन स्थिर आहे त्यांचं. ती गती मला पाहिजे. नाहीतर उद्या कुणी छान म्हणलं, वा 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 म्हणलं की मी लगेच खुश. आणि कुणी मला दोन शब्द बोलले की मी लगेच डाऊन. माझा मूड संपलाच मग दिवसभर. मग त्रास कुणाला होतो ह्याचा? या खेळाडूला होतोय जो या गेम मध्ये अडकलाय. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या सगळ्यांनी. तर त्यांच्या मुलीचा मेसेज मी ह्याच्याकरता टाकलाय की ती जेव्हा काल पार्वती मातेला आपण ध्यानात बोलवलं, तर तिला जाणवलं की पृथ्वीतून ऊर्जा वर येते. आता आपण लहान मुलांना कमी नाही समजायचं. आपल्याला वाटतं अरे लहान मुलं आहेत काही पण बडबड करतात. नाही, इट्स नॉट लाईक दॅट. ती लहान शरीराने असतील, वयाने असतील, पण त्यांचे जे आत्मे असतात ते अनेक जन्म घेऊन आलेले असतात. जसं बीके शिवानी सांगतात, त्यांचं वाक्य मला फार आवडतं की तुम्हाला दिसतंय 4 वर्षाचं बाळ आहे, 3 वर्षाचं बाळ आहे, पण ते किती जुनं आहे हे तुम्हाला पण माहित नाहीये. ते किती जन्म घेऊन आलेलं आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये ते असतं सबकॉन्शियस माइंडमध्ये. आणि ती ज्या ह्याच्याने मला सांगितलं ना तिने की मला खालून ऊर्जा आलेली जाणवली काल. तर ही धरणी मातेची ऊर्जा असती जी आपण ध्यानाला जेव्हा बसतो आपल्या सहस्रारामधून खाली जाते ही ऊर्जा. आणि ती पृथ्वीच्या गर्भापर्यंत गेल्यासारखं तुम्ही कल्पना करा. आणि ती पृथ्वीला जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा पृथ्वीकडून मातेकडून वर ऊर्जा येत असती जी आपल्या मूलाधारात येते. मूलाधारातून ती सहस्रारापर्यंत जाते आणि परत वर जाते. तर हा प्रवास असतो. आणि ती हे तिला माहितीये. तिने सांगितलं ज्या अर्थी. आता तिला कुणी सांगितलं नव्हतं हे. तिच्या आईने पण नाही सांगितलं, तिच्या आईला पण माहित नसेल, सुनैना ताईंना पण हे माहित नसेल. पण तिने हे काल व्हॉइस मेसेज मध्ये टाकल्यावर मला 2 मिनिटं स्ट्राईक झालं की ती असं का म्हणतीये. तर हेच होतं की जेव्हा बऱ्याचदा आपण ध्यानाला बसल्यानंतर पृथ्वी मातेकडून ऊर्जा मिळत असते आपल्याला. आणि हे आमच्या ध्यानामध्ये मोठ्या मोठ्या लोकांनी अनुभव घेतलेला आहे की ती ऊर्जा त्यांना जाणवती खालून आलेली. आणि जी आपल्या सगळ्या शरीराला बरं करते. पायाच्या त्रास असतील म्हणून मूलाधाराला आपण लक्ष देतो ना. तर ते मूलाधार चक्राचं तिला जाणवलं काल एवढ्या लहान मुलीला. मग मी त्यांना म्हणलं की त्यांना मी सांगितलं की तुम्ही तिला बसवत जा, चांगली गोष्ट आहे की ती हे करते. तर आपली पण लहान मुलं असतील ना तर ते काय सांगतात त्यांच्याकडे लक्ष द्या. त्यांना चेष्टेवारी नेऊ नका की अरे ह्याला काय कळतंय. त्यांना खूप गोष्टी अशा कळतात ज्या आपल्याला कळत नाही. कारण ते कसे आहेत सगळेजण प्युअर आहेत मनानी. त्यांना एंजल्स लवकर त्यांच्या जवळ येतात. आणि म्हणून लहान मुलांचे पण ध्यानाचे कार्यक्रम असतात. असा जेव्हा कार्यक्रम येईल आता उन्हाळ्यामध्ये मी आपल्या ग्रुपवर टाकेन. फ्री ऑफ कॉस्ट असतो आपल्या संस्थेचा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, ध्यान असतं त्यांना. बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात त्यांना, कथा. त्यांचं मन शांत व्हावं असं म्हणून. आणि वयोगट पण असतो त्यांचा काहीतरी. तर त्याप्रमाणे मी आपल्या ग्रुपवर पण टाकेन. तर मला हे इतकं काल म्हणजे अशी म्हणतो ना की एक छोटी मुलगी हे सांगते पार्वती मातेचा अनुभव कालचा. तर ती प्युअर एनर्जी आहे. आणि म्हणून ध्यानामध्ये एका शक्तीला आपण बोलवलं पाहिजे. तुम्ही सुद्धा रेकी आणि ध्यान करताना आपली जी इष्ट देवी असेल तिला सुद्धा बोलवा. त्याचा खूप परिणाम तुम्हाला लवकर जाणवेल. ठीक आहे, तर आपण सगळेजण ह्याच नोटवर आजच्या ध्यानाला सुरुवात करू. सगळेजण आपण ध्यान अवस्थेमध्ये येऊ. पाठीला अगदी आराम घेऊन सुखासन मध्ये मांडी घातली असेल किंवा सोफ्यावर बसलो असेल, खुर्चीवर बसलो असेल, तर ज्या अवस्थेमध्ये आपण आहोत तिथं फक्त आपले हात एकमेकांमध्ये गुंतलेले ठेवायचे. पाय सुद्धा एकमेकांमध्ये, जसं आपण पायाची आडी घालून बसतो त्याप्रमाणे बसायचं जर सोफ्यावर असू तर, किंवा खुर्चीवर. सगळं लक्ष आपलं आपल्या मस्तकावर घेऊन जाऊ. आपल्या टाळू भागावर मोठा श्वास घ्या. टाळू भागावर एक मोठा श्वास टाळू भागावर लक्ष देऊन पोटात हवा भरून घेतली आणि सोडताना टाळू भागावरच श्वास सोडायचा. आपलं सहस्त्रार आपण जागृत करतो. पुन्हा एकदा एक मोठा श्वास पोटातून, पोट फुलवून श्वास घेऊ. लक्ष नेलं टाळू भागाकडे आणि सोडताना तोंडानी सोडा किंवा नाकानी आपल्या टाळू भागावर लक्ष ठेवून सोडायचं. म्हणजे सगळी ऊर्जा आपली मस्तकाच्या भागाला
सहस्राराला मिळते, आपल्या मेंदूला मिळते ऑक्सिजन. आपलं लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन म्हणजेच डावा आणि उजवा मेंदू, कपाळाचा सगळा भाग, डोक्याचा सगळा भाग, मस्तक, केसांची मुळं आपली, सगळीकडे ऑक्सिजन पोहोचतोय. एकदा एक मोठा श्वास घेतला पोटामध्ये भरून, मस्तकावर लक्ष, आणि सावकाश सगळी हवा बाहेर. तिथे रिलॅक्स सैल सोडायचं सगळं, शरीर पूर्ण सैल, खांदे अगदी सैलसर सोडायचे, पाठ मात्र पाठीचा मणका असा ताठ ठेवायचा, बाकी सगळं शरीर अगदी सैल सोडायचं, हलकं झालं पाहिजे. आपला चेहरा, चेहऱ्यावरच्या सगळ्या पेशी, सगळ्यांना सांगा रिलॅक्स व्हा, पूर्ण शांत व्हा. आपले डोळे, कपाळ, नाक, दात, आपले दात, जीभ, ओठ, कान, सगळ्यांकडे एक एकदा दृष्टी फिरवा, अंतर्दृष्टी, बंद डोळ्यांनी सगळ्यांवर नजर फिरवू एकदा. जेव्हा आपण बंद डोळ्यांनी सगळ्या अवयवांकडे बघतो, तेव्हा आपण त्यांना ऊर्जा देत असतो. आपलं जिथं लक्ष जातं तिथं ऊर्जा जाते. हा नियम सगळीकडे ऍप्लिकेबल आहे. आता आपलं लक्ष आपल्या गळ्यावर, गळ्यामधले आतली नस जी असते, ज्या शिरा असतात त्या जाणवत आहेत का बघा. एक पल्स असते आपल्या गळ्यामध्ये जी टिक 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 करते, ती सुद्धा जाणवतीये का बघा. इतकं आपलं एकाग्र मन झालं पाहिजे की आपल्या शरीराच्या आत होणाऱ्या सगळ्या हालचाली आपल्याला जाणवल्या पाहिजेत. इतकं आपण आता फोकस व्हायला पाहिजे. आपल्या गळ्यामध्ये थायरॉइडच्या ग्रंथी आहेत, त्या सगळ्यांच्या संतुलित आहेत असा संकल्प सोडा. माझी थायरॉइड ग्रंथी पूर्णपणे संतुलनात आहे. माझं मस्तक, माझा चेहरा, पंचेंद्रिय सर्वोत्तम पद्धतीने काम करतायत. आता येऊ आपल्या छातीकडे. माझं हृदय, छातीतल्या सगळ्या पेशी, पूर्ण छातीचा भाग, रक्तवाहिन्या, रक्ताच्या पेशी सर्वोत्तम पद्धतीने काम करतायत. श्वास अनुभव करू आपल्या छातीवर. रक्ताभिसरण अगदी योग्य पद्धतीने सुरू आहे. पूर्ण विश्वासाने म्हणूयात, माझी फुफ्फुस सर्वोत्तम आहेत, निरोगी आहेत. माझं लिव्हर, यकृत जे उजव्या बाजूला फुफ्फुसाच्या खाली आहे, ते अगदी निरोगी आहे. माझं पोट सर्व अन्न उत्तम पद्धतीने पचन करत आहे. लहान मोठी आतडी निरोगी आहेत. आभार व्यक्त करू आपल्या पचन संस्थेचे. स्त्रियांना गर्भाशय, युट्रस सगळं काही सर्वोत्तम पद्धतीने काम करतंय. ओटीपोटावर लक्ष,
स्वाधिष्ठान चक्र, ज्यांना केवळ लक्ष देऊन जाणवत नसेल, हात ठेवले तरी चालेल. आपले प्रजनन संस्थेचा भाग, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, अवयव, दोन्ही मांड्या, गुडघे, पिंढऱ्या आणि तळपाय. तळपायाची बोटं थोडी हलवा. आणि ज्या ठिकाणी आपण बसलोय तिथं आपण जमिनीला स्पर्श करतोय. त्या पृथ्वी मातेचे आभार व्यक्त करू. आपल्या वास्तूचे आभार. परमात्मा, तुझ्या साक्षीने मी त्या सर्वांना माफ करते ज्यांनी मला शब्दांनी, कृतींनी, वागण्याने त्रास दिलाय. आणि त्या सगळ्यांची क्षमा मागते ज्यांना माझ्यामुळे आत्तापर्यंतच्या सर्व जन्मांमध्ये जो काही त्रास झालाय त्यासाठी. मला शक्ती दे की मी या सर्व आत्म्यांना माफ करू शकेन आणि पुढे जाऊ शकेन माझ्या प्रवासामध्ये. माझ्या आत्म्याला ज्ञानाचा प्रकाश दे परमात्मा. हे ध्यान माझ्या सर्वोत्तम हिताचं होऊ दे. तुझे खूप आभार आहेत. आपले गुरु, इष्ट देवता, देवी सगळ्यांना आठवा. तुम्ही सगळे माझ्या बरोबर ध्यानात या, मला मदत करा. आपलं सगळं लक्ष आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांवर. आपले श्वास आता मूलाधारावर घेऊन जाऊ. अगदी शरीराचं बूड जे जमिनीला किंवा आपण जिथं बसलोय तिथं स्पर्श करतोय. सगळ्यात खालचा भाग शरीराचा तिथे लक्ष घेऊन जाऊ. पुढची 2 मिनिटं आपण मूलाधाराला ध्यान करू. मी सुरक्षित आत्मा आहे. मी सुरक्षित, स्थिर, समृद्ध आहे. सुरक्षित, समृद्ध आणि स्थिर आत्मा आहे. पृथ्वी मातेशी घट्ट जोडलेली. ज्यांना जमत असेल कल्पना करा, आपल्या खालच्या भागातून, बुडातून झाडाला असतात त्याप्रमाणे मुळं निघाली आणि ती मुळं खोलवर आत जात आहेत पृथ्वी मातेच्या. पूर्ण पृथ्वी मातेच्या आतमध्ये दगड, धोंडे, पाणी सगळं आहे. खनिज आहे, धातू आहे, क्रिस्टल आहेत. त्या सगळ्यांना पार करत ही मुळं आपल्या शरीरातून निघालेली खालपर्यंत चालली. अजून आत, अजून आत. आता ही मुळं पृथ्वीच्या गर्भापर्यंत पोहोचली आहेत. इतकी खोल गेली आहेत. पृथ्वीच्या गर्भामध्ये सुंदर पांढरा प्रकाश. आपण सगळे चेतना आपल्या सगळ्यांची या मुळांमधून पृथ्वीच्या गर्भापर्यंत पोहोचली. पृथ्वीचा गर्भ बघा कसा दिसतोय. पांढरा शुभ्र ऊर्जा, प्रकाश, पाणी आहे. मोठे मोठे दगड आहेत, धातू आहेत, खनिज आहेत, हिरे आहेत, सोनं आहे, चांदी आहे.
सुंदर असं पाण्याचं तळं आहे. त्यामध्ये गुलाब, कमळं, अनेक प्रकारची फुलझाडं तळ्याच्या किनाऱ्यावर आणि पाण्यामध्ये कमळं आहेत. विविध रंगांची पक्षी इथल्या आजूबाजूला असलेल्या झाडांवर आहेत. अतिशय सुंदर सोनेरी रंगाचा प्रकाश पृथ्वी मातेच्या गर्भामध्ये पसरलाय आणि आपल्या शरीराच्या बुडातून निघालेल्या मुळांमध्ये हा प्रकाश भरला जातोय. मुळांमधून हा प्रकाश वर 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 येतोय. ज्या मार्गाने आपण खाली गेलो त्याच मार्गाने तो प्रकाश त्या मुळांमधून वर चढतोय आणि हळूच आपल्या मूलाधारापर्यंत तो प्रकाश आलाय. खालच्या भागातून ही सोनेरी रंगाची ऊर्जा आपल्या मणक्यातून शरीरामध्ये खालून वर चढायला लागली. मूलाधार, शरीराचं बूड, आपले प्रायव्हेट पार्ट्स, मांड्या, पिंढऱ्या, तळपाय सगळ्यांमध्ये सोनेरी रंग पसरतोय. पृथ्वी मातेकडून आलेली ही ऊर्जा या खालच्या भागात पसरली. आता हळूहळू ही ऊर्जा वर चढायला लागली. आपल्या ओटीपोटाच्या भागामध्ये सगळ्या रक्तवाहिन्या, पेशी सगळीकडे ही ऊर्जा पसरली. तिचा प्रवास अजून पोटाकडे जातो. आपल्या पोटातल्या सगळ्या अवयवांमध्ये, पेशींमध्ये ही दैवी शक्ती, ऊर्जा सोनेरी रंगाची भरून गेली. आपल्या फुफ्फुसांमध्ये आणि मग वरच्या छातीच्या भागामध्ये आपलं हृदय पृथ्वी मातेच्या या सोनेरी रंगाने भरलंय. आभार व्यक्त करू. हे धरणी माता, तू दिलेल्या या हिलिंग ऊर्जेचे, या दैवी शक्तीचे आभार आहेत. आता ही शक्ती आपल्या गळ्यापर्यंत पोहोचली. आपले खांदे, दंड, हात आणि तळहाताची बोटं सगळीकडे ऊर्जा पसरली. आता ही शक्ती अजून वर, आपल्या गळ्याच्या वर, आपल्या तोंडाच्या भागाकडे जाती. आपली जीभ, दात, हिरडे, कंठ, नाक सगळीकडे ही ऊर्जा पसरली. जो काही त्रास, ऊर्जेचा अडथळा आहे सगळा दूर होतोय. आपल्या गालांमधून
पसरत पसरत ऊर्जा कानांपर्यंत पोहोचली आणि नाकावरून अजून वर कपाळ, डोळे, प्रत्येक केसामध्ये पृथ्वी मातेची ही सोनेरी ऊर्जा पसरली. सगळ्या पेशी, रक्तवाहिन्या सगळ्यांपर्यंत पोहोचली. आपला टाळू भाग, सहस्रार चक्र संपूर्ण भरून गेलंय. आपली मुळं अजूनही पृथ्वीच्या गर्भात आहेत. अजूनही हा ऊर्जेचा प्रवाह सुरू आहे. पूर्ण तळपायापासून सहस्रारापर्यंत, मस्तकापर्यंत सोनेरी रंगानी आपलं शरीर भरून गेलंय. पुढचे काही क्षण ह्याच अवस्थेत राहू. शेवटची 7 मिनिटं आहेत. ही सोनेरी रंगाची ऊर्जा कल्पना करत राहा. आपली मुळं अजूनही पृथ्वीच्या गर्भात आहेत आणि सोनेरी रंगाची दिव्य शक्ती पृथ्वी मातेकडून आपल्याकडे अजूनही प्रवाहित होत आहे. आपल्या टाळू भागातून ही ऊर्जा वर आकाशाकडे चालली. आपणच तो परमात्म्याचा अंश आहोत. तो या पृथ्वीला आणि आकाशाला जोडतो. इतके आपण दिव्य आहोत. आकाश आणि पृथ्वी यांचा संगम, शिव आणि शक्ती यांना जोडणारे आपण आहोत. शक्ती ही पृथ्वी मातेची आणि शिव आपल्या सहस्राराच्या वर असणारा. सगळं शरीर सोनेरी झालंय. आपले श्वास सुद्धा अनुभव करता येतं. एक श्वास
विचार शांत करत चालले. अजून शांत, अजून शांत. पृथ्वी मातेच्या गर्भातून आपली शरीरातून निघालेली मुळं पुन्हा शरीराकडे येत आहेत. आपण सगळेजण आजच्या या ध्यानातून बाहेर येण्यासाठी तयार होऊ. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. अगदी सावकाश आपले डोळे उघडू. आपले हात संपूर्ण शरीरावरून फिरवू. आपल्या श्वासांना पुन्हा एकदा अनुभव करू. आभार व्यक्त करू पृथ्वी मातेचे, आपल्या श्वासांचे आणि परमात्म्याचे, आपल्या गुरूंचे देखील. आपल्या सगळ्यांचे आभार. भेटू आपण उद्याच्या सत्रात.